तिसरी भाषा म्हणून हिंदी महाराष्ट्रावर लादली जाते असा आरोप करण्यात येतोय. पहिलीपासून हिंदी सक्तीच्या विरोधात मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडनं मोर्चे काढण्यात येत आहेत. महाराष्ट्रावर हिंदी लादली जाऊ देणार नाही असं म्हटलं जात आहे. या मोर्चांना अनेक संघटनांचा पाठिंबा देखील मिळतोय. हे सगळं सुरू असताना आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी वेगळीच शंका उपस्थित केली आहे. अंजली दमानिया यांनी एक पोस्ट केली असून त्यात त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना धूर्त म्हटलंय. दमानिया यांची पोस्ट काय आहे आणि त्यांनी फडणवीसांना धूर्त का म्हटलंय ते समजावून घेऊयात. सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे राज्यात सध्या मराठीचा आणि हिंदी सक्तीचा मुद्दा गाजतोय. या हिंदी सक्तीच्या विरोधात ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा देखील सुरू आहेत. त्यातच आता सोमवारपासून विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन देखील सुरू होत आहे. या अधिवेशनात देखील हिंदी सक्तीचा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर दमानिया यांनी एक पोस्ट लिहिली आहे. दमानिया त्यांच्या पोस्टमध्ये म्हणतात, फडणवीसांना खूपच धूर्त म्हणावं लागेल. प्रत्येक अधिवेशनाआधी एक पासा फेकतात आणि विरोधी पक्षाला खेळवतात. मागच्या अधिवेशनात झटका की हलाल आणि औरंगजेबाची कबर होती. यावेळी हिंदी भाषेचा विषय पुढे करून विरोधी पक्षाला गुंतवून ठेवणार, म्हणजे कोणीच खरे प्रश्न विचारायला नको. हिंदीचा मुद्दा फडणवीसांनी मुद्दाम पुढे केल्याचा आरोप या पोस्टच्या माध्यमातून दमानिया यांनी केला आहे. दुसरीकडे हिंदीचा मुद्दा पुढे करून याच मुद्द्यात विरोधकांना गुंतवून ठेवत इतर मुद्द्यांना बगल दिली जात असल्याचं देखील दमानिया म्हणतात. दरम्यान अधिवेशन सुरू असतानाच हिंदीच्या सक्तीच्या विरोधात मोर्चा निघणार आहे. त्यामुळे अधिवेशनात त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. हिंदीच्या प्रश्नाबरोबरच इतर प्रश्नांवर विरोधक अधिवेशनात काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.